नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कालपासूनच राज्यामध्ये बहुतांश भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पावसाला सुरुवात झालेली आहे। तसेच आज रात्री देखील महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे। पावसाचा जोर वाढणार आहे। मित्रांनो, तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ती लोकेशन देखील कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही तर चॅनलला देखील आता सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या। मित्रांनो, आज रात्री सर्वाधिक पाऊस आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल। त्यासोबतच विदर्भात अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, वाशिम, नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्री 12 वाजताच्या नंतर आपल्याला पाहायला मिळेल। तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा जास्त राहील। तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, कोकण पट्ट्यात जर बघितलं तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार या एकंदरीत सर्वच कोकण पट्ट्यामध्ये आज रात्री देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता होऊ शकते। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज आणि उद्या ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।